नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोलामधील आपला 5वा पाठ, तो म्हणजे नैसर्गिक प्राणी आणि वनस्पती. खरं तर ना, कुठल्याही देशामध्ये बघायचं म्हटलं तर तिकडचे असे काही प्राणी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळत असेल की कांगारू, जे की आपल्याकडे रस्त्यावर पाहायला नाही मिळत. ते त्या त्या देशांमध्येच, त्या त्या वनांमध्येच पाहायला मिळतात. याचं कारण काय बरं असेल? याचं कारण हे आहे की इकडचं जे वातावरण आहे ते त्यांना सुटेबल नाहीये. किंवा ज्या वातावरणामध्ये एखादा प्राणी राहू शकतो, जगू शकतो, तो त्याच वातावरणामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच हा जो चॅप्टर आहे याचा संबंध तुम्हाला हवामानाशी बघायला मिळेल, याचा संबंध तुम्हाला प्राकृतिक रचनेशी बघायला मिळेल. कारण या सगळ्या गोष्टी एखादा प्राणी कुठे अवेलेबल असणार आहे किंवा कुठे त्याचं वास्तव्य असणार आहे, या सगळ्यावरती याचा पण संबंध आहे किंवा या सगळ्या गोष्टींचा पण फरक पडतो. आता फॉर एक्झाम्पल एखादी कुठलीही वनस्पती असेल, ॲपल जे आहे तर ते काश्मीरच्या साईडला वगैरे बघायला मिळतं आपल्याला किंवा त्याच्या वनस्पती बघायला मिळतात. तुम्ही असं इमॅजिन करू शकता का, की ॲपल राजस्थानमध्ये वगैरे ग्रो होतंय? असं नाही होणार, राइट? किंवा जे राजस्थानमधलं निवडुंग आहे, तर ते काश्मीरमध्ये वगैरे उगवतंय, असं पण नाही होणार. म्हणजे प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक प्राण्याला त्या-त्या ठिकाणची त्या-त्या ठिकाणचं हवामान, प्राकृतिक रचना हे अनुकूल असलं पाहिजे, तेव्हाच ते त्या ठिकाणी उगवतं किंवा पाहायला मिळतं. सो सिमिलरली तुम्हाला आता इथे काही ॲनिमल्स बघायला मिळतायत आणि काही प्लांट्स पण बघायला मिळतायत, वनस्पती आणि प्राणी बघायला मिळतायत. तर पहिलं तर तुम्ही या ठिकाणी इझिली ओळखू शकता, की आसपास जे आहे तर ते जास्त झाडं-बिडं नाहीयेत, जास्त ग्रीनरी नाहीये आणि थोडंसं काटे वगैरे आहेत या वनस्पतीला. त्यामुळे हे काय आहे, कॅक्टस आहे. निवडुंग ज्याला आपण म्हणतो ते आहे. तर निवडुंग तुम्हाला बघायला मिळतं ज्या ठिकाणी वाळवंट आहे म्हणजे राजस्थान वगैरेच्या भागांमध्ये. हे जे आहे कॉफी वाटतंय मला तरी, तर कॉफी जे आहे तर ते मोस्टली तुम्हाला बघायला मिळेल ब्राझीलकडे. तर हे ब्राझीलचं आहे, हे भारतामधलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळते ही जी झाडं आहेत, तर ही सागाची झाडं आहेत. तुम्हाला अजून जर प्राणी वनस्पती बघायच्या असतील ना, तर हे जे आपले सगळे चॅप्टर्स आहेत, याच्या सुरुवातीच्या पानावरती तुम्हाला ना काही प्राणी आणि वनस्पती जे आहेत, तर त्यांचे इमेजेस बघायला मिळतील. आय होप सो ते या ठिकाणी आहे. हे बघा. तर या ठिकाणाहून पण तुम्हाला अजून प्राणी आणि वनस्पती वगैरे बघायला मिळतील. असंच शेवटच्या पानावरती सुद्धा आहे. तर शिसव, प्युमा, बारशिंग काही याच्यामधले भारतामधले आहेत, तर काही ब्राझीलमधले आहेत. कारण आपण ऑफ कोर्स दोन्ही देशांचा अभ्यास करतोय. तर आपल्याला दोन्ही देशांमधले जे प्राणी वनस्पती आहेत, तर ते माहिती पाहिजेत. त्यानंतर हे आहे सागाचं झाड, जे की तुम्हाला ब्राझीलमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला एक पक्षी बघायला मिळतोय, ज्याचा जर पोटाकडचा भाग पाहिलात तुम्ही हा वाला, तर हा तांबडा किंवा लाल रंगाचा आहे. तर असा एक पक्षी आहे, ज्याचा पोटाकडचा भाग जो आहे, तर तो लाल रंगाचा असतो. रुफस पक्षी असं याला म्हटलं जातं, रुफस वगैरे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एकतर हा जाग्वार आहे. बिबट्या वगैरे म्हणू शकतो तुम्ही याला, बिबट्या, जाग्वार असं म्हणू शकता. तर ते एक्झॅक्टली काय आहे ते आयडेंटिफाय करावं लागेल, बट असं तुम्ही ना म्हणू शकता. नेक्स्ट हे तर अनाकोंडा आहे, सगळ्यांना कळतच आहे. तर हे अनाकोंडा आहे. तर छायाचित्रामध्ये जे पण प्राणी वनस्पती दाखवले होते ते आपण बघितले. कुठे आढळतात ते पण आपण थोडक्यात पाहिले. अनाकोंडा वगैरे मोस्टली तुम्हाला ब्राझीलमध्ये बघायला मिळेल. तर वरील चित्रांविषयी तुम्ही चर्चा केली असेल, त्यांना तुम्ही ओळखत पण असाल. तर अनेक जे काही प्रजाती आहेत, तर ते भारताशी मॅच होत आहेत किंवा भारतामधल्या प्रजातींशी मॅच होत आहेत आणि काही जे आहेत, तर ते ब्राझीलमधल्या प्रजातींशी वगैरे मॅच होत आहेत. तर बेसिकली तुम्हाला भारत आणि ब्राझील दोघांमधली ही जी डायव्हर्सिटी आहे किंवा हे जे वैविध्य आहे, वनस्पती आणि प्राणी यांच्यामधलं, तर ते बघायला मिळतंय. तर या ठिकाणी बघा आता नेक्स्ट काय-काय आहे, की आता आपण ब्राझीलमधले जे वनस्पती प्राणी आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करूयात. ब्राझीलमधील पर्जन्यमान म्हणजे पाऊस कसा आहे आपण ऑलरेडी बघितलंय हवामानामध्ये. वनस्पती, प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेच्या छेदरेषेवरती म्हणजे तुम्हाला असं एक सेक्शन दिलंय कापून, की असं साधारणतः आपला ब्राझील आहे. ते कुठे उंच भाग आहे, कुठे सपाट किंवा खाली जमिनीवरचा भाग आहे. या ठिकाणी कुठेतरी किनारपट्टी वगैरे आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळते, की हा उंच भाग आहे गियाना उच्चभूमीचा. ज्यांनी ऑलरेडी माझ्यासोबत भूगोलाचा अभ्यास केलाय पहिल्या 4 पाठांचा, तर त्यांना माहिती आहे, की वरच्या भागामध्ये गियाना उच्चभूमी आहे. खालच्या भागामध्ये ब्राझीलची उच्चभूमी आहे. मध्ये अमेझॉनचं खोरं आहे. तर बेसिकली गियाना उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉनचं खोरं, इथे आसपास पॅराग्वे नदीचं खोरं आहे. हे ब्राझीलची उच्चभूमी आहे. मी फक्त लाईन्स काढून दाखवते, पण ज्यांच्या डोळ्यासमोर नकाशा ऑलरेडी येतोय त्यांना कळतं या लाईन्स एक्झॅक्टली कुठे आहेत. आणि इन केस तुम्हाला अजून पण नकाशा तेवढा बाय हार्ट नाही झालाय, तर प्लीज आधीचे सगळे व्हिडिओ चेकआउट करा. आरामात तुम्हाला नकाशामधल्या सगळ्या गोष्टी कळतील. कारण प्रत्येक वेळेस आपण नकाशावरती खूप जास्त फोकस करतोय. तर बघा या ठिकाणी आपला आहे ब्राझीलचा नकाशा. या ठिकाणी तुम्हाला गियाना उच्चभूमी बघायला मिळेल. इथे अमेझॉन नदीचं खोरं आहे. पॅराग्वे पॅराना नदीचं खोरं या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे ब्राझील उच्चभूमी बघायला मिळेल. ठीक आहे. तर या लाईन्स त्यासाठी होत्या. त्यानंतर नेक्स्ट असं आहे, की आता बघा
जी गियाना उच्चभूमी आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि त्यामधून कुठलं वृत्त जातंय बरं? त्यामधून विषुववृत्त जाते, विषुववृत्त जातंय. अमेझॉन नदीचं खोरं आणि गियाना उच्चभूमीच्या मधल्या भागातून. म्हणजेच या ठिकाणी विषुववृत्त जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळते की पर्जन्य असणारच आहे. सूर्यप्रकाश पण मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उष्ण कटिबंधामध्ये जी वने बघायला मिळतात, तर ती बघायला मिळतील. प्राण्यांमध्ये माकडं वगैरे आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. त्यानंतर थोडंसं खाली आलात की Amazonचं खोरं आहे. अर्थात विषुववृत्ताचा भाग असल्यामुळे विषुववृत्तीय वने आहेतच. पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2000 मिलीमीटर सूर्याची किरणं सरळ पडत असल्यामुळे 28 डिग्री पर्यंत टेम्परेचर सुद्धा आहे. म्हणजे तापमान सुद्धा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं जी विषुववृत्तामधली आहेत, तर ती जलचर प्राणी, झाडावरची प्राणी बघायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पॅराग्वे पॅराना नदीचं खोरं, दलदलीचा प्रदेश आहे, गवताळ प्रदेश आहे. या ठिकाणी तुम्हाला मोस्टली पॅन्टॅनलच्या आसपास अॅनाकोंडा वगैरे बघायला मिळेल, जे की आपण इथे पुढे बघणार आहोतच. अॅनाकोंडा आणि पॅन्टॅनल वगैरे सगळं. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ते आपण पुढे बघूयात. आता फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते मी. तर या ठिकाणी साधारणतः पर्जन्य कमी होते, कारण आता आपण मकर वृत्ताकडे चाललेलो आहोत. सो 1500 मिलीमीटर एवढं पर्जन्य आहे. 21 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. त्यानंतर आहे समशीतोष्ण वने. जे की तुम्हाला बघायला मिळतील ब्राझील उच्चभूमीच्या आसपास, जिथून मकर वृत्त वगैरे जातोय. आणि कर्कवृत्त किंवा कर्कवृत्त भारतामधून आणि मकर वृत्त ब्राझीलमधून. जेव्हा हे दोन वृत्त जातात, तेव्हा याच्या आसपास तुम्हाला समशीतोष्ण बघायला मिळेल सगळं काही. म्हणजे थंडी पण, हिवाळा पण, म्हणजे हिवाळा नाही, बेसिकली थंडी पण तेवढीच आहे आणि उष्णता पण तेवढीच आहे. तर समान प्रमाणामध्ये आहे. सो दॅट इज समशीतोष्ण. तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर पुढे बघा. इथे तर किनारपट्टीचा भाग आहे. जेव्हा आपण खाली येतो त्याच्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागर वगैरे. तर भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यामध्ये फरक पडतो, अर्थात फरक पडतो. भूरचनेमुळे किंवा प्राकृतिक रचनेमुळे प्रत्येक ठिकाणी तापमान, हवामान सगळ्यामध्ये फरक पडतो. विषुववृत्तीय प्रदेश जे आहे त्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडत असतो, कारण सूर्याची किरणे एकदम सरळ पडतात. आणि विषुववृत्तापासून आपण जसं दूर जावं, खाली खाली जावं मकर वृत्ताकडे, किंवा इव्हन भारताकडे जायचं असेल तर कर्कवृत्ताकडे जावं, तसतसा हा जो वर्षा दिनांचा कालावधी आहे, म्हणजे पाऊस येण्याचा वेळ जो आहे तर तो कमी होतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वर्षभर पाऊस नाही पडत. आपल्याकडे आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस पडतो. ठीक आहे. पण जे विषुववृत्तवाले आहेत त्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडू शकतो. त्यामुळे आपल्याकडे किंबहुना पर्जन्यमान पण तेवढ्याच कालावधीमध्ये आहे. आणि जेवढं आपण लांब जाऊ तेवढं तेवढं जे आहे तर ते पर्जन्यमान कमी होतं. आणि त्यामुळे वनस्पतींचा जीवनकाळ पण कमी होतो. तुम्हाला बघायला मिळेल की वर्षा ऋतूमध्ये, म्हणजे आता बाहेर पावसाळा सुरू आहे, तर पावसामध्ये खूप वनस्पती असतात. खूप वेगळ्या प्रकारची झाडं वगैरे बघायला मिळतात. पण हळूहळू ही जी झाडं आहेत तर ती, म्हणजे जसं आपण थंडीकडे जाऊ किंवा उन्हाळ्याकडे जाऊ, ही झाडं जी आहेत तर ती कमी कमी होत जातात किंवा ड्राय पडत जातात, सुकी होत जातात, त्यांची पानं वगैरे गळू लागतात. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. तर ज्या प्रदेशामध्ये पाऊस वर्षभर असतो, त्या ठिकाणी कुठली वने असतात? सदाहरित. पाऊस वर्षभर आहे. सदाहरित म्हणजे पूर्ण 12ही महिने हिरवी. म्हणजे त्यांची पानं ड्राय नाही होत. ऑरेंज ड्राय वगैरे असे काही होत नाहीत. म्हणजे ती सदाहरित वने असतात. तर ज्या प्रदेशामध्ये पाऊस काही ठराविक कालावधीमध्ये पडतो, त्या ठिकाणी वृक्षांची घनता पण कमी असते. वृक्षांची संख्या पण कमी आहे. त्यांचं जे बहरलं रूप आहे तर ते पण कमी असतं. आणि वनांच्या ऐवजी त्या ठिकाणी तुम्हाला गवत, खुरटी म्हणजे छोटी झुडपे, काटेरी वनस्पती, निवडुंग वगैरे सारखी ती बघायला मिळतात, जसं की आपल्याकडे आहे. काही भागामध्ये काटेरी झुडपी वनस्पती आहेत. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. त्यामध्ये सदाहरित म्हणजे 12ही महिने हिरवी, निमसदाहरित म्हणजे काही काळ हिरवी आणि काही काळ त्यांची पानगळती आहे किंवा ड्राय पडलेली आहेत असं बघायला मिळतं. शुष्क म्हणजे जे वाळवंटामध्ये वगैरे येणारे वनस्पती आहेत तर ते, यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. ब्राझीलमध्ये खूप व्हरायटी आहे वनस्पतींबाबत. पाऊ ब्राझील यावरून ब्राझीलचं नाव ब्राझील पडले असं मानलं जातं. हे एक प्रकारचं झाड आहे. रबर आहे, महोगनी आहे, रोजवूड आहे, इत्यादी प्रकारचे वृक्ष आहे. ऑर्किड किंवा अमर ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळे वनस्पती जे आहेत तर ते ब्राझीलमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ब्राझीलमध्ये जे सदाहरित वनं आहेत, तर त्यामुळे काय होतं, एकतर सदाहरित म्हणजे 12ही महिने हिरवी हिरवी वने असणार आहेत. सदाहरित वनांमुळे एकतर मोठ्या प्रमाणामध्ये जेवढी जास्त झाडं तेवढं जास्त ऑक्सिजन, प्राणवायू म्हणजे काय ऑक्सिजन. त्याच्यामुळे या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच आपण ही जी वनं आहेत त्यांना काय म्हणतो, जगाची फुफ्फुसे म्हणतो. कारण एकतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतोय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड ते वनस्पती घेतायत. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण जगासाठी उपयोग म्हणजे पुरेसं ठरेल एवढा ऑक्सिजन मिळतो असं म्हटलेलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे याला आपण जगाची फुफ्फुसे असं म्हणतो. तर बघा,
या ठिकाणी पण तुम्ही जर पाहिलात तर विषुववृत्तीय वनांचा हा पूर्ण भाग आहे अमेझॉन नद्याच्या खोऱ्याचा भाग. आणि ते एवढ्या मोठ्या पॅच मध्ये विषुववृत्तीय वने आहेत, म्हणजे सदा भरलेली झाडं अशी आहेत. आणि ती इतकी मोठ्या घनतेमध्ये असतात किंवा इतकी दाटीवाटीने बसलेली असतात की त्याच्यामुळे अमेझॉनचा जो भाग आहे तर तो खूप जास्त भरलेला आहे, इतका की त्या ठिकाणी आपण राहायला वगैरे पण जाऊ शकत नाही, असा दुर्गम भाग तो बनलेला आहे. कारण खूप वनस्पती आहेत, खूप व्हरायटी आहे, खूप दाटीवाटीने घनदाट अशी वने आहेत. तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा आपण 6वा-7वा चॅप्टर पाहू लोकसंख्या आणि मानवी वस्ती वगैरे, की या भागामध्ये मानवी वस्ती खूपच कमी आहे. कारण जागाच नाहीये, दळणवळण नाहीये, इतर कुठल्याही सुविधा नाहीयेत, तर काय करणार लोक राहून, बरोबर? तर ही वने तुम्हाला इथे बघायला मिळतात. या ठिकाणी तुम्हाला कटिंगा म्हणजे जी वाळवंटामधली वनं असतात तर ती बघायला मिळतात, काटेरी झुडपी वने कटिंगाच्या भागामध्ये. कारण तुम्हाला आठवतंय का, आवर्षणाचा चतुष्कोण, अरे अजस्र कडा आठवतंय ना, त्या ठिकाणी पाऊसच नाही पडत. जसं की राजस्थानमध्ये पाऊस नाही पडत म्हणून तुम्हाला वाळवंट वगैरे बघायला मिळतं. सिमिलरली अजस्त्र कड्यामुळे या ठिकाणी पाऊसच नाही पडत आणि म्हणून या ठिकाणी वाळवंट किंवा काटेरी झुडपी आढळतात. ठीक आहे. आय होप की तुम्ही पहिले 2 चॅप्टर्स म्हणजे तिसरा आणि चौथा चॅप्टर नीट रीड केलाय. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते की पॅराग्वे पॅराना नदीचा खोरा आहे आणि सोबतच या ठिकाणी दलदलीचा भाग पण आहे. आणि दलदलीच्या भागामध्ये म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी मगर किंवा anaconda यांसारखे प्राणी पण बघायला मिळतील. सो हा दलदलीचा भाग आहे. दलदल म्हणजे असं ना, निसरडा भाग असतो, घसरणारा भाग असतो, तर तो आहे दलदलीचा भाग. त्यानंतर आपण खाली आलो की या ठिकाणी आसपास मकरवृत्त जाते. मकरवृत्ताच्या आसपास समशीतोष्ण भाग आहे आणि समशीतोष्ण भागामध्ये गवताळ वने वगैरे बघायला मिळतात, तर ती इथे बघायला मिळतील. त्यानंतर हा जो मधला भाग आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय की साधारणतः थोडासा मकरवृत्ताचा वरचा भाग जो आहे तर तो बघतोय आपण. तर या ठिकाणी तुम्हाला उष्ण गवताळ प्रदेश पाहायला मिळेल, कारण अजून मकरवृत्त टच नाही झालंय. आणि विषुववृत्त आणि मकरवृत्ताच्या मधला जो भाग आहे सव्हाना वाला, तर या ठिकाणी काय आहे, उष्ण प्रदेश आहे. समशीतोष्ण पण नाही आणि विषुववृत्ती पण नाही, उष्ण प्रदेश आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उष्ण गवताळ भाग जो आहे तर तो पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी आढळणारी वने तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यानंतर आपण जेव्हा ब्राझील उच्चभूमीच्या खालच्या भागामध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये येऊ, या ठिकाणी उष्ण पानझडीची वनं आहेत, म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये किंवा महिन्यामध्ये यांची पानं जी आहेत तर ती झडतात आणि त्यामुळे त्याला आपण पानझडी वने असं म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं ब्राझील बद्दल. आता आपण येऊयात भारताकडे. तर आय होप की तुम्हाला ब्राझीलमध्ये कुठलाही डाऊट नाहीये. लेट अस मूव्ह टुवर्ड्स भारत. आता हा आहे भारताचा नकाशा आणि भारताबद्दल तुम्हाला मोस्टली माहितीच आहे की राजस्थानमध्ये उष्ण वाळवंट आहे. वरती जम्मू काश्मीरमध्ये शीत वाळवंट वगैरे आहे. त्यानंतर हा सगळा किनारपट्टीचा प्रदेश आहे, तर या ठिकाणी समुद्रकाठची वने आढळत आहेत बघा, या काठावरती वगैरे किंवा इकडच्या काठावरती वगैरे समुद्रकाठची वने आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा जो मधला भाग आहे ग्रे कलरचा, दॅट इज काटेरी झुडपे वने आहेत. हिमालयाच्या भागामध्ये हिमालयीन वने आहेत. हा जो मधला भाग आहे भारताचा द्वीपकल्पाचा आणि थोडासा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशवाला, तर या भागामध्ये पानझडीची वगैरे वने आहेत ती तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि हा जो एकदम कर्कवृत्ताच्या रेंजमध्ये येणारा जो भाग आहे एकदम डार्क ग्रीन वाला, तर त्या ठिकाणी सदाहरित वने सुद्धा बघायला मिळतात, म्हणजे 12ही महिने ही हिरवी असणार आहे. त्याच्यामध्ये अजिबात ड्रायनेस किंवा सुकून वगैरे गेले झाड असं काही होणार नाही. ठीक आहे. आता हिमाच्छादित प्रदेशामध्ये कोणती वने आढळतात? हिमाच्छादित कुठला आहे आपल्याकडे? जम्मू काश्मीर हिमालयचा जो भाग आहे तर तो हिमाच्छादित. हिमाच्छादित म्हणजे हिम असणारा. तर त्या भागामध्ये तुम्हाला हिम वगैरे बघायला मिळतंय. म्हणजे हा काय असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते शीत वाळवंट. ठीक आहे. सो हे सगळं शीत वाळवंट आहे. सो आता हिमालयन वने जी आहेत ती तुम्हाला इथे बघायला मिळतात. दिस इज हिमालयन वने. ठीक आहे. हे जे लाईट ग्रे कलरचं आहे तर ते. कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने बघायला मिळतात? अर्थात किनारपट्टीवर तर असणारच आहे, पण कोणत्या किनारपट्टीवर? तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे ही पश्चिमेकडची किनारपट्टी आहे आणि इकडे पूर्वेकडची किनारपट्टी आहे. तर पश्चिमेकडे काय तुम्हाला हा समुद्रकाठची वनेवाला हा ब्लूइश कलर बघायला नाही मिळत आहे, जास्त नाही बघायला मिळत आहे. पण हे जर तुम्ही पूर्वेकडे बघितलं तर जास्त प्रामुख्याने बघायला मिळतोय. हा कलर इथे असेल वगैरे. या ठिकाणी फक्त इथे गुजरातच्या भागामध्ये जास्त आहे, बाकी ठिकाणी एवढा काही नाहीये. म्हणजे बोलू शकता की पूर्व किनारपट्टीवरती तुम्हाला ही जी वने आहेत तर ती मोठ्या प्रमाणे प्रामुख्याने बघायला मिळतात. सो याचं उत्तर काय येईल? पूर्व किनारपट्टी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश जो आहे तो व्यापलेला आहे? आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं भारताच्या नकाशामध्ये, तर जास्तीत जास्त भाग जो आहे पानझडी वनांनी व्यापलेला आहे. तर पानझडी वने हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे कोणाचं? थर्ड क्वेश्चनचं. आणि हिमालयीन वने पहिल्याचं होतं. नेक्स्ट आहे काटेरी व झुडपी वने कुठे आढळतात आणि का?
काटेरी आणि झुडपी वने मोस्टली तुम्हाला वाळवंटाकडच्या भागामध्ये बघायला मिळतील, ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. पर्जन्य कमी असलेल्या ठिकाणी तुम्हाला काटेरी झुडपी वने बघायला मिळतील. ठीक आहे, वाळवंटाकडचा वगैरे भाग आहे. बेसिकली वाळवंटच आहे असं नाही, पण पर्जन्य कमी असणाऱ्या भागामध्ये. ठीक आहे, तर भारतामध्ये वनांचे खालील प्रकार आढळतात. सदाहरित वने इथे बघितलं आपण, पानझडी वने, काटेरी झुडपी वने, हिमालयीन वने आणि समुद्रकाठची वने. अर्थात हिमालयीन वने तुम्हाला ब्राझीलमध्ये नाही बघायला मिळणार आणि विषुववृत्तीय वने तुम्हाला भारतामध्ये नाही बघायला मिळणार. तर भारतामध्ये सरासरी 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य जे आहे तर ते बघायला मिळतं आणि कर्कवृत्त ज्या भागातून जातं त्या ठिकाणी तर तुम्हाला मुबलक सूर्यप्रकाश पण बघायला मिळतो भारतामध्ये. त्यानंतर असलेल्या भागांमध्ये सदाहरित वने पण आढळतात. भरपूर सूर्यप्रकाश ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये. या वनामधील वृक्षांची पाने रुंद आहेत, म्हणजे मोठी पानं आहेत. ठीक आहे, रुंद म्हणजे मोठी, राईट? रुंद रुंद बरोबर. व हिरवीगार आहेत आणि या झाडांचे लाकूड कठीण असतं, त्यासोबतच जड आहे, टिकाऊ आहे म्हणून ते जळणासाठी वगैरे वापरतात. बरोबर, आपण चुलीमध्ये वगैरे वापरतो, राईट? जळण म्हणून, कारण टिकाऊ किंवा कडक असं त्याचं लाकूड आहे. महोगनी, शिसव, रबर इत्यादी. या पानामध्ये अनेक प्रकारचे वेली सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे वनांमध्ये पण जैवविविधता म्हणजे हे सगळे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये खूप प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. भारतामध्ये 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याचा प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये पानझडी वने आढळतात, म्हणजे पानं झडणारी वने. ठीक आहे, तर 1000 ते 2000 असणारे म्हणजे हे जे लाईट ग्रीन वाले आहेत तर ते. त्यानंतर नेक्स्ट आहे कोरड्या ऋतूमध्ये बाष्पीभवन आणि पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींचे पानं गळतात आणि उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी. तर जे कोरडे ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्हाला त्याच्या आसपास बघायला मिळेल, उन्हाळ्याच्या आसपास किंवा थंडी वगैरे संपायच्या आसपास, की या झाडांची पानं गळतात. कारण पानांमधून बाष्पीभवन होऊन हे जे पाणी आहे झाडांमधलं तर ते बाहेर पडत असतं. सो जर पानं गळू लागली तर ते बाष्पीभवन होणारच नाही आणि त्यामुळे हे जे पानं आहेत तर ती गळतात आणि जेणेकरून पाणी जे आहे तर ते राहावं झाडाच्या बुंध्याकडे आणि मग त्याच्यामध्ये साग, बांबू, वड वगैरे असे वनस्पती येतात. त्यानंतर जो दीर्घकाळ कोरडा भाग आहे किंवा जो वाळवंटाचा वगैरे भाग आहे, तर त्या ठिकाणी 500 मिलीमीटर पेक्षा पण कमी पर्जन्य होतं आणि खूप उन्हाळा असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला काटेरी झुडपी वने वगैरे बघायला मिळतात, जे की आपण इथे बघितलं. वनस्पतींची पाने पण आकाराने लहान असतात. खैर, बाभूळ, खेजडी मोस्टली काटे असतात यांना. कोरफड, घायपात वगैरे यांसारख्या वनस्पती. घायपात पण कोरफड सारखंच दिसतं. निवडुंग इत्यादी प्रकारचे वनस्पती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि जो किनाऱ्याचा आसपासचा भाग आहे ना, या ठिकाणी तुम्हाला खाड्या किंवा खाजणांचा भाग वगैरे बघायला मिळतोय. ज्या ठिकाणी जी मृदा म्हणजे माती जी आहे तर ती क्षारवाली असणार आहे, कारण आसपास समुद्र आहे. आणि समुद्राच्या आसपास ह्युमिडिटी किंवा आर्द्रता जास्त असल्यामुळे हवामान पण दमट असतं. आणि म्हणून या भागामध्ये समुद्रकाठची वने, मँग्रोव्हज वगैरे तुम्हाला बघायला मिळतात. तर ते तुम्हाला या काठावरती बघायला मिळणार आहेत. सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने असं पण म्हणतो आपण समुद्रकाठच्या वनांना, सुंदरीची किंवा खारफुटीची वने. बेसिकली या वनस्पतींचं जे लाकूड असतं ना ते तेलकट असतं. याचं कारण असं आहे की जेव्हा जर या वनस्पतींच्या आसपास पाणी जर आलं, म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही एखादी वनस्पती जी की पाण्याची वनस्पती नाहीये, म्हणजे aquatic नाहीये, पाण्यामध्ये राहणारी नाहीये, पण खूप वेळा जर इथे पाणी लागलं त्या वनस्पतीला तर तिचा बुंदा खराब होऊ शकतो. आणि म्हणून हिच्या बुंद्यावरती ना एक तेलाचा लेयर असतो. या वनस्पतींचा बुंदा जो आहे तर तो तेलकट लेयर पासून बनलेला असतो. जेणेकरून इव्हन तुम्हाला बघायला मिळालं की याच्या आसपास किती पण पाणी आलं तरी पण या बुंदा खराब नाही होणार, हे लाकूड खराब नाही होणार. ठीक आहे. सो ते तुम्हाला त्याच्यामुळे लाकूड हलकं, टिकाऊ आणि तेलकट बघायला मिळेल. तर भारतीय हिमालयामध्ये उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. एकतर अतिउंच जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हंगामी फुलझाडांची वने बघायला मिळतील, जे खूप अतिउंचावर असणारे प्रदेश आहे तिथे. हंगामी म्हणजे त्या सीझनला फक्त फुलझाडं फुलतात तिथे. मध्यम उंचीवरती पाईन, देवदार, सूचीपर्णी, फर, आय गेस पाईन आणि देवदार तुम्हाला इथे बघायला मिळेल. येस, पाईन, देवदार बघा. पाऊ ब्राझील, पाईन, देवदार अशी इथे हे या प्रकारचे वनस्पती आहेत. काटेरी झुडपीमध्ये खेजडी जे आहे तर ते असं दिसतं. पाईन, देवदार जे हिमालयामधलं आहे तर ते असं दिसतं आणि पावब्राझील आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. तर अशा प्रकारची सूचीपर्णी वृक्षांची वने आणि पायथ्यालगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी हे मिश्र म्हणजे फुलझाडे पण आणि पाईन, देवदार वगैरे पण आढळतात. तर त्यामध्ये सूचीपर्णी आणि पानझडीची वने बघायला मिळतात. या वनांमध्ये साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे. तर बेसिकली हिमालयामध्ये पण तुम्हाला वनं बघायला मिळतील, पण अति उंचावरती ज्या भागामध्ये अति थंडी आहे त्या ठिकाणी तुम्हाला फुलझाडे बघायला मिळतील. मध्यम उंचीच्या भागामध्ये तुम्हाला साधारणतः पाईन, देवदार सारखी उंची आहे मॅक्सिमम त्यांची, पण
अशी वने बघायला मिळतील आणि खाली पायथ्यालगत तर तुम्हाला मिक्स बघायला मिळतात सगळी वने. तर अशा पद्धतीने आपण भारत आणि ब्राझील यांच्यामधल्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. आय होप की जास्त फास्ट पण नाही झाले आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे त्यामध्ये आपण भारत आणि ब्राझील यांच्यामधले जे प्राणी आहेत स्पेसिफिकली ते बघणार आहोत. मोस्टली तुम्हाला वनस्पती पेपरमध्ये त्याच्यावरती नकाशावरती प्रश्न येत नाही. पण प्राण्यांवरती येतो की एकशिंगी गेंडा कुठे आढळतो ते दाखवा किंवा अनाकोंडा कुठे आढळतो ते दाखवा. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्राण्यांवरचे प्रश्न येतात. आणि म्हणून ते आपण खूप चांगल्या पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि विजन सिरीज फॉलो करत राहा कारण यामध्ये इतिहास आणि भूगोलाचे पण म्हणजे भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्राचे पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.